वंचित बहुजन आघाडीचा अजून महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत केले आहे. नाना पटोले यांना अधिकार आहेत की नाहीत हे स्पष्ट नसताना ते पत्रव्यवहार करत आहेत. आम्हाला सांगण्यात आले होते की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात हे महत्त्वपूर्ण आहेत, ते निर्णय घेतील. त्या पत्रावर अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केले आहे. काल झालेल्या बैठकीत त्यांनी काही मुद्दे मांडले. एक ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्ताने मराठा आरक्षणाचा मुद्दा, दिल्लीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी 1 वर्ष आंदोलन केले आणि 3 काळ्या कृषी कायद्याला स्थगिती दिली त्याबाबत भूमिका महाविकास आघाडीने स्पष्ट करावी अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. 2 फेब्रुवारीच्या तारखेला बैठकीत आम्ही दिलेला जो अजेंडा आहे तो आणि त्याच्याबाबत जो ती घटना पक्ष आहे, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जागा वाटपाचा फॉर्म्युला 2 तारखेपर्यंत तयार होईल असे आम्ही मानतो. त्याचा मसुदा आम्हाला दिला तर संयुक्तरित्या चर्चा करायची की एक पक्षासोबत चर्चा करायची हा निर्णय त्या बैठकीत होईल. आम्ही बैठकीत खुलासा केला आहे की केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही. यासाठी आम्ही कोणतेही वैयक्तिक कारण किंवा इतर कारण आड येऊन देणार नाही. काँग्रेसने आम्हाला जे पत्र दिलं आहे त्यावर नाना पटोलेंची स्वाक्षरी आहे. आम्हाला शंका आहे की नाना पटोले यांना कोणालाही सहभागी करून घ्यायचे अधिकार दिले आहेत किंवा नाहीत दिले आहेत याची स्पष्टीकरण आम्हाला काँग्रेसला मागत आहोत. नाहीतर नाना पटोले एक करतील आणि काँग्रेस दुसरं काही करेल, यात खूप अंतर होईल असे त्यांनी म्हटले आहे. कारण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथाल यांनी सांगितले की विधिमंडळ येथे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांना आघाडीच्या निर्णयाचा अधिकार दिले असल्याचे सांगितले होते. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट.